नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी संतोष सरवदे. सरकारी DNA मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. सुरुवातीस सर्व लाडक्या बहिणींना हप्ते जमा करण्यात आले. त्याचे कारणाचे आपण इथे विश्लेषण करायचे नाही आहे. सरसकट सर्व अर्ज केलेल्या महिलांना हप्त्याचे वितरण करण्यात येत होते. मात्र थोड्या महिन्यानंतर कालावधी गेल्यानंतर KYCची अट घालण्यात आली. सरकारने देखील बऱ्याच वेळा मुदत वाढ केली, तरी देखील बऱ्याचशा महिलांनी KYC पूर्ण केली नाही. इन्कम जास्त असणे, घरी चारचाकी गाडी असणे, अशा विविध कारणांमुळे लाडक्या बहिणी अपात्र झाल्या आहेत. मात्र कोणत्या कारणामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणी अपात्र झाल्या आहेत आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे आपणास कळून जाईल की आपण या क्रायटेरियामध्ये बसतो का आणि आपले पैसे का बंद झाले आहेत. तर आपण सुरुवातीला हे पोर्टल बघायचं आहे. या पोर्टलवरती अजून आकडेवारी पूर्ण अपडेट आहे की नाही आहे हे काय सांगता येत नाही आहे. पण पोर्टलवरती आपण जेव्हा लॉग इन वगैरे करतो तेव्हा ते होत नाही आहे. तर ही पोर्टलवर आपण आकडेवारी बघत आहोत. दुसरं आपण इथं माझ्या डॅशबोर्डवरती बघायचं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ताज्या आकडेवारीनुसार KYC प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे तब्बल 80 लाख महिला या अपात्र ठरल्या आहेत आणि पात्र लाभार्थी फक्त 1,66,00,000 महिला आहेत. अपात्र लाभार्थ्यांची संख्या 80 लाख आहे आणि KYC न करणे, सरकारी नोकरी, पेन्शन असणे, कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असणे, अशा विविध कारणामुळे लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आले आहे. इथे आपण बघायचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरण्याचे कारणे दिले आहेत. 2.5 लाखापेक्षा उत्पन्न जास्त असते, या व्यतिरिक्त कागदपत्रांमधील तफावत आणि चुकीची माहिती सरकारला देणे, KYC न करणे, या कारणामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणींना या स्कीममधून वगळण्यात आलेले आहे. बऱ्याचशा लाडक्या बहिणींची 2.5 लाखापेक्षा उत्पन्न जास्त आढळले आहे आणि सरकारी नोकरी असणे, आयकर भरणे, कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असल्यास तो नियमित टॅक्स पेअर असल्यामुळे यांच्या कुटुंबातील महिलांना लाभ हा मिळाला नाही. दुसरं म्हणजे चुकीची माहिती, बोगस कागदपत्राच्या छाननी अंतर्गत ज्या महिलांनी आधार कार्ड जोडले आहे त्या आधार कार्डचा महिलांचा काही संबंध लागत नाही आहे. ह्याला सरकार चुकीचे कागदपत्र म्हणत आहे. वयोमर्यादा जास्त असणे, कारण सरकारने पहिला जाहीर केले होते की वय 21 ते 65 वर्षे याच्यामध्ये असावे, पण 65 वयापुढील महिलांना सरकारने अपात्र केलेले आहे. बँक खात्यामधील समस्या या पण बऱ्याच आहेत. DBT आधार कार्डची लिंक नसणे किंवा बँक खात्यात प्रत्यक्ष पैसे जमा न होण्याच्या कारणामुळे देखील महिलांचे खाते हप्ते बंद झाले आहेत. आता आपण बघूया की जे मुख्य प्रमुख कारण कोणते आहे. तर असं सरकार म्हणत आहे की ज्या 80 लाख महिला आहेत त्यापैकी जवळपास 30 ते 35 लाख महिलांची KYC झालेली नाही आहे किंवा चुकीच्या पद्धतीनं केलेली आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरण्याचे मुख्य कारण म्हणजे KYC पूर्ण न करणे. KYC पूर्ण महिलांनी केलेली नाही. KYC बद्दल महिलांमध्ये जागरूकता नाही आणि सरकारने देखील 1-2 वेळा अपडेट आणले होते. बऱ्याचशा जागरूक महिलांनी वेळोवेळी ती KYC पूर्ण केली आणि बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी ते KYC पूर्ण केलेले नाही आहे. तर इथे आपण बघायचं आहे की जे मेन कारण आहे की त्या कारणामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे हप्ते हे बंद झाले आहेत की ते कारण म्हणजे KYC वेळेत पूर्ण न करणे. तर आपण बघायचं आहे लाडक्या बहिणींनो, आपणास अपात्र करण्याचे प्रमुख कारण म्हणजे आपली KYC न करणे, चुकीच्या पद्धतीने करणे, याच्यामुळे आपले हप्ते बंद झालेले आहेत आणि आपणास अपात्र करण्यात आले आहे. अजून तरी KYC सुरू होण्यासाठी कोणतीही सरकारकडून अपडेट नाही. आम्ही आमच्या
चॅनलच्या माध्यमातून सरकारला विनंती करत आहोत की आपण ई KYC प्रक्रिया सुरू करा. जेव्हा सरकार KYC सुरू करेल तेव्हा सर्वप्रथम आमच्या चॅनलवरती अपडेट देण्यात येईल. तर लाडक्या बहिणींनो, आपल्याची माहिती कशी वाटली हे कळण्याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच विविध माहितीसाठी आमच्या चॅनलशी कनेक्टमध्ये राहा. धन्यवाद. थँक्यू.